याच्यामध्ये मुळातच असं आहे की पार्टीच्या सूचनेप्रमाणेच त्या ठिकाणी 2 अर्ज भरण्यात आलेले होते. पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार आहेत. विक्रम काकडे आज पार्थ पवारांच्या भेटीला आलेले आहेत. खरं तर त्यांचा कालच प्रवेश झालाय. खरं तर आता मतदान मागताना अनेक कार्यकर्त्याशी संबंध नसणारे उमेदवार असं त्यांची सगळी चर्चा जे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांच्यामध्ये कालपासून सुरू आहे. आणि प्रदीप कंद यांनी सुद्धा भाजपाला ही जागा लढावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचं म्हटलं. त्याने अपक्ष अर्ज भरला. त्याच्यावर काही चर्चा मंथन झाले. त्याच्या संदर्भामध्ये निश्चित चर्चा होईल. आणि तुम्ही जे म्हणताय की आमचा जो मतदार आहे त्याच्यामध्ये सगळे मिळून महायुतीचे मतदार आहेत. फक्त काही राष्ट्रवादीचं मतदार आहे. महायुतीचे मतदार आणि आम्हाला सहकार्य करणारे इतर मतदार या सगळ्या मतदारांचा आणि साधारण 850च्या आसपास मतदार आणि हे सगळे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे पार्टीसाठी मतदान करतात. ठीक आहे. कुणाला जरी उमेदवारी दिली असती तर एकाला मिळाली की बाकीचे थोडेफार नाराज असतातच. आणि सर्वच पातळीवर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत उमेदवारी निश्चित करताना थोडाफार हा प्रकार होतो. नाराज जे असतील त्यांची नाराजी दूर करण्याच्या करता निश्चितपणे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी लक्ष घालतील. आणि जिथं राष्ट्रवादीकडे जागा आहे आणि दुसऱ्या आमच्या मित्रपक्षाने तिथं जर अर्ज भरला असेल अपक्ष, त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित येऊन जिथं जिथं असं झालेलं आहे राज्यभरामध्ये 17 जागेच्या संदर्भात त्या ठिकाणच्या त्या संबंधित नेत्यांची समजूत काढून त्यांना अर्ज माघार घेण्याच्या म्हणून त्या अर्ज माघारी घ्यायला त्या ठिकाणी प्रयत्न करतील. तसं आणि त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते आमचे उमेदवार 17 ठिकाणी महायुतीचे निवडून येतील अशी पद्धतीनं राष्ट्रवादी काल आरोप केला तुमच्यावर अधिकृत पैसे घेऊन ही उमेदवारी दिली, आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. काल 2 एबी फॉर्म दिलेले होते. अचानक शेवटच्या मिनिटाला सुनील टिंगरेंचा एबी फॉर्म काढून सबस्टिट्यूट म्हणून एकाच एबी फॉर्मवर त्यांचं नाव टाकलं. काल त्यांचा पत्ता कट केला. हे सगळं ठरवून काल त्यांची गेम केली का? त्यांना आधी फॉर्म भरायला सांगितलं आणि शेवटच्या मिनिटाला एबी फॉर्म दिला नाही त्यांना सबस्टिट्यूट म्हणून. अजिबात असं झालेलं नाही. सुनील टिंगरे हे उमेदवार निश्चित होण्याच्या बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि त्यावेळेला सगळी चर्चा झाल्यानंतर सुनील टिंगरे यांना संपूर्ण ह्या विषयाची कल्पना आहे. त्यामुळे इथं कुणाचाही गेम नाही. आणि सुनील टिंगरे काही एकटेच अजून इच्छुक नव्हते ना. त्याच्यामध्ये होते योगेश बोल. अहो, सुनील टिंगरे यांना सप्लिमेंटरी अर्ज भरायला लावला. तुम्ही निवडणुकांचा पूर्वीचा इतिहास चेक करा. उमेदवारी अर्ज भरत असताना ज्या वेळेला शेवटचा दिवस होता, म्हणजे दुसरा दिवस पण नाही ना परत अजून काही चुकलं तर भरायला, शेवटचा दिवस होता काल. त्यामुळं 2 अर्ज भरणं पक्षाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं 2 अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. एखाद्या अर्जात जर काही तांत्रिक चूक राहिली, एखादं डॉक्युमेंट त्या ठिकाणी राहिलं तर पर्यायी अर्ज असावा म्हणून तो अर्ज भरलेला आहे. आणि हे सुनील टिंगरे यांना माहीत आहे. विलास लांडे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या. या पद्धतीनं जे आरोप केले जातात ना, आर्थिक देवाणघेवाण किंवा पैशाची देवाणघेवाण असं ते उल्लेख केले जातात. जर राजकारण होत असतं आणि अशा जर उमेदवाऱ्या मिळत असत्या, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे सगळे आमदार, खासदार आणि ह्यांचे सगळे पाहुणे रावळे आणि ह्यांची पोरं सगळी संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये दिसले असते आणि राजकीय पक्षांनी कुणाहीपेक्षा सगळ्यात जास्त पैसे यांच्याकडे आहेत ना. तर त्यांच्या मुलांना वाटत नसेल आम्ही आमदार व्हावं, खासदार व्हावं. कार्यकर्ते विचारतात मेरिट काय विक्रम काकडेंना उमेदवारी देण्याचं, निकष काय मेरिट काय, कशाच्या आधारावर त्यांना उमेदवारी दिली? निकष हा आमच्या अंतर्गत रणनीतीचा विषय जो आम्ही तुम्हाला निवडणूक सगळी एकदा निवडून आल्यानंतर कॅन्डिडेट जो आहे ते त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला नंतर आम्ही त्याच्यावर चर्चा करू. यावर आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली तर आम्ही आमची रणनीती जी आहे ती तुम्हाला डिस्क्लोज केल्यासारखं होईल. पण यावर सगळं एक मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलाय की अनिल भोसले यांना देखील उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांच्याच जावयांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच संजय काकडेंनी देखील ज्यावेळी अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन घोषणाबाजी केली होती, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथं घोषणाबाजी केली होती, त्यांनाच तुम्ही उमेदवारी देतात, अशा पद्धतीचा एक जुना वाद देखील आता पुढे. ठीक आहे. हो, अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ह्या सगळ्यांचं आमचं आयुष्य भारतीय जनता पार्टी बरोबर लढण्यामध्ये गेलं आणि आम्ही आज एकत्र सरकारमध्ये आहोत. राजकारणामध्ये असं कोण कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो. अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय की धंदेवाईक लोक आहेत, सत्ता जिकडे येते तिकडे जाते. काकडेंच्या बद्दल स्पेसिफिक ते विसरलेत का दादा काय काय बोलले सगळे राष्ट्रवादीचे नेते? त्या परिस्थितीला त्या वेळेला काही दादांचं मत तयार झालं असेल, त्यावेळेला काही त्यांना थोडासा त्यावेळेला काही अनुभव आला असेल, काही समज गैरसमज झालेले असतील, नंतर ते दूर झालेले असतील.
चर्चा आज ही पण आहे सुप्रिया की सुळे- पार्थ पवार सध्या हे सगळं ठरवताना पाहायला मिळतात. पक्षावरती होल्ड आता पार्थ पवारांचा आहे. पार्थ पवारच डिसिजन मेकर आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये एक असं लक्षात घ्या, पार्थ पवार हे आता संसदेमध्ये खासदार आहेत, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, संघटन त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनी या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या नेत्या देखील आहेत. सुनेत्रा वहिनींच्या लिडरशिपमध्ये हे सगळे निर्णय होत असतात. अर्थात त्या निर्णयामध्ये पारदादा असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, आमचे झिरवळ साहेब असतील, अनेक जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांची एक कोर कमिटी आहे. एकत्र सर्वजण बसतात. संजय बनसोडे आमचे त्या ठिकाणी आहेत, बाकीचे इतर पदाधिकारी आहेत. या सगळ्यांची कोर कमिटी बसते आणि त्या कोर कमिटीमध्ये प्रत्येक नावांवर चर्चा होत असते. अशा पद्धतीचे पक्षाचे निर्णय ज्या वेळेला घ्यायचे असतात त्यावेळेला जरी सर्वोच्च अधिकार सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे असले तरी प्रत्येकजण आपापलं मत त्या ठिकाणी नोंदवत असतो. एखाद्या उमेदवारी ठरवत असताना मेरिट काय, डिमेरिट काय, तिथली स्थानिक परिस्थिती काय, मतदारांची त्या ठिकाणी मानसिकता काय आहे, स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी निर्णय घेतात आणि सुनेत्रा वहिनी यांनीच त्या ठिकाणी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार हे सर्व आमदारांनी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि त्या अधिकारामध्ये त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय योग्य आहे हे तुम्हाला निकाल लागल्यानंतर समजेल. पार्थ पवार फार आग्रही होते, त्यांचे मित्र आहेत, एवढे एकच मेरिट आहे म्हणून हे तिकीट दिलं गेलं आहे. बाकीच्या चर्चा ज्या आहेत तुम्ही सांगताय कोर कमिटी आणि याला सगळ्याला फारसं काही अर्थ नाही असं कार्यकर्ते म्हणतायत, राजीनामे देत आहेत. 40 वर्ष काम केलेले कार्यकर्ते थेट विरोधात आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप करतायत. या सगळ्यात कशातच तथ्य नाही. उत्तर दिलं ना मी. तुमचं म्हणणं यात कशातच तथ्य नाही. तुम्ही हे प्रश्न ज्या वेळेला दुसऱ्या पक्षातनं 5 उमेदवारांना भारतीय जनता पार्टीनं बाहेरच्या उमेदवारांना दिलं, बरोबर आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये 60-70% जे निवडून आलेले किंवा उमेदवारी दिलेले किंवा वेगवेगळ्या पातळीवर संधी दिलेले जे आहेत हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून आलेले आहेत. ओरिजिनल RSSचे, ओरिजिनल BJPचे आज किती लोक आहेत? पिंपरी चिंचवडमध्ये 99% नगरसेवक हे पूर्वीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले आहेत आमचे. त्यावेळेला त्यांना कोणी प्रश्न विचारला गेलेला नाही की कसं काय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कोणी त्या ठिकाणी विचारलं नाही कसं काय आरोप केले नाही ना कोणी आर्थिक देवाणघेवाणीचे. तुम्ही विचारलं का जाऊन तिथं? हो, जे काय ऐका ते ना. स्वतः करतील. नाही, एक मिनिट, तुम्ही विचारलं का की हे राष्ट्रवादीचे मग हे सगळे धनदांडगे होते, तुम्ही त्यांना त्यांचे पैसे बघून तुम्ही इकडे त्यांना भाजपमधून उमेदवारी दिल्या का हे विचारलं का कुणी? मग आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये एखाद दुसरी केस अशी असेल की जे 10 पैकी 2 जणांना आमच्याकडं दुसऱ्या पक्षातनं घेऊन आम्ही समजा उमेदवारी दिली असेल, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, आम्हाला आमच्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या फक्त राष्ट्रवादीच्या बाबतीतच एवढं दुर्बीण लावून का बघताय? तर राजीनामे दिले जात आहेत, पदाधिकारी राजीनामे देत आहेत. कालपासून बघितलं तर सुनील टिंगरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, राजीनामे सगळं आपल्या नेत्याला कुठेतरी वेगळं मेसेज असं नाही वाटत? आपल्या नेत्याला उमेदवारी नाही मिळाली हे प्रकार याच्यामध्ये झाला नाही का? मराठवाड्यामध्ये झाले नाहीत का? धाराशिवमध्ये झाले नाहीत का? फक्त राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्यातच झाले? ज्या ज्या ठिकाणी रायगडमध्ये झालं नाही का? सगळीकडे झालं. ज्या ज्या ठिकाणी जास्तीचे इच्छुक उमेदवार होते तिथं ज्यांना उमेदवारी मिळाली नाही तिथं अशा पद्धतीनं कार्यकर्ते नाराज होणं, थोडंसं आपल्या नेत्याला उमेदवारी मिळण्याच्याबद्दलची जी अपेक्षा असते ती त्या अपेक्षा भंग झाल्यानंतर थोडा कार्यकर्ता एक्साईट होत असतो. आम्ही त्यांची समजूत काढू, कोणाचाही राजीनामा होणार नाही, त्या सगळ्यांची समजूत काढू, ते पक्षाचं काम व्यवस्थित करू. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होते. पुण्यातली जे तुमची महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय. आज सुप्रिया सुळे काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेत आहेत. तुमचा कधी नेमकं प्रचाराचा शुभारंभ आहे? तुम्ही कधी सुरू करणार? आमचा प्रचार कालपासूनच सुरू झाला, आमची तयारी सुरू झाली. आता त्याच्याच संदर्भामध्ये आमची बैठक आहे. विक्रम काकडे आता आले पण असतील एखाद्या वेळेला. आम्ही त्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची प्रचाराची रणनीती जी आहे ती आमची जवळपास तयार झालेली आहे. त्या दिशेनं आमचं त्या ठिकाणी सुरू आहे. आता तुतारीचे 2-2 उमेदवार आहेत, त्यांना का नाही विचारलं तुमच्या इथं कसं काय बेबनाव आहे, 2-2 जणांनी कसं काय अर्ज भरले, विचारलं का तुम्ही? नाही विचारलं. तर आमच्या पक्षामध्ये 2 अर्ज भरले गेले. आम्ही तुम्हाला कालपासून सांगतोय की दुसरा सप्लिमेंटरी तुमचा 12 वाजता उमेदवार आला, प्रवेश केला आणि अर्ज भरला म्हणून हे प्रश्न टीका करतायत म्हणून आम्ही विचारतोय. एकदा आमच्या पक्षामध्ये प्राजक्त तनपुरे आले का? प्राजक्त तनपुरेंचा प्रवेश कधी झाला आणि त्यांना तिकीट कधी जाहीर झालं? तिथं एवढे प्रश्न झाले नाहीत. त्याचं कुठेही मीडिया ट्रायल नाही किंवा मीडियावर एवढं दाखवत नाही. परंतु आमच्या इकडेच तेवढं सगळे आरोपीच्या कडगऱ्यामध्ये मात्र राष्ट्रवादीला पहिल्या रांगेत उभा केलं जातं आहे. असा अन्याय करू नका.
तुमचंही म्हणणं बरोबर आहे, तुमचा अधिकार आहे, तुम्ही प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि आम्ही उत्तरं दिली पाहिजेत. तुमचेच परंतु नेते म्हणतायत, आम्ही नाही म्हणत आहे. तुमचे नाही, नेते बरोबर आहे. टीका करतायत म्हणून आम्ही विचारतोय. भाजपचं कोणी केली नाही टीका, रायगडमध्ये कोणी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याची टीका केली नाही, शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा. तुमचे ते नेते तुमच्याकडे सकाळी इथं पार्थ specific- पवारांना भेटून गेले, सुनेत्रा ऐका, पवारांना भेटून इथं गेले, तुमच्याकडे 3 तास 2-2 तास बैठक आधी झाली. झालेत बैठकीमध्ये. तुम्ही उमेदवार एखादा उमेदवार उद्योगपती असेल किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याच्या संदर्भानं अगोदरच प्री अझम्पशन आपण करून ठेवतो की या बाबतीमध्ये तशा पद्धतीचा काही विषय झालेला असेल. मग उद्योगपती किंवा उद्योगपतीच्या मुलांनी राजकारणात यायचं नाही का? डॉक्टरची मुलं कशी डॉक्टर होतात तशी त्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करावं वाटत असेल. या निवडणुकीची आमची काही रणनीती आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. आमच्या पक्षामध्ये सर्व पद्धतीचं जसं वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते लागतात तशा पद्धतीनं आम्ही काहीतरी आमच्या नेतृत्वाने विचार केला असेल आणि त्या विचाराचा संदर्भ जो आहे तो निवडणूक जिंकणे ही आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.